कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजचा दिवस किती छान गेला ना। हो, हा गुढीपाडवा सगळ्यांना लक्षात राहील कायम। पण तेही शिवाच्या पराक्रमामुळे। हा, ताईला मरणाच्या दारातून बाहेर काढलंय तिने। केवढं मोठं संकट आलं पण टळलं। बरं, जे झालं ते चांगलं झालं। आता आपण जेवूया शांतपणे। जेवूया शांत। हा बरं, ऐका 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 उद्या ईद आहे, सो आपल्याला स्टेफनीच्या घरी जायचंय सेलिब्रेट करायला। अरे वा, नक्की जायचं। बऱ्याच वर्षात तो शिरखुर्मा खाल्ला नाहीये। तुम्ही सगळे जाणार का शिरकुर्मा खायला? नाही काय, माझं उद्या ऑफिस आहे ना, काम आहे, त्यामुळे मला नाही येता येणार। तुम्ही प्लीज माझ्यासाठी घेऊन येईल का थोडा? नाही, पार्सल वगैरे नाही। पार्सल वगैरे काय? अरे त्याला विश पण करा माझ्याकडून, पण प्लीज घेऊन या ना। घेऊन येऊ आम्ही। थँक्यू थँक्यू। अरे कीर्ती, हे काय अगं? आणि ह्या बॅगा काय आणल्या तुला? कुठे बाहेर निघालायत का? आम्ही प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय। पण शिक्षा दिली आहे ना तुम्हाला। हो, पण मग आता हे नवीन काय परत? आमच्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून आउट हाऊस मध्ये राहायचं ठरवलंय आम्ही। ह्याची काय गरज आहे? शिव, नाही काय, कधी नव्हे ते कीर्ती आणि सुहासने एक निर्णय घेतलाय, तर तो काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना। त्यामुळे जाऊ दे त्यांना, आम्ही नाही अडवणार तुम्हाला। हो, पण हे असं का ठरवलंय? आजपर्यंत आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या आणि जेव्हा ती प्रेमाची गुढी उभारलेली बघितली, तेव्हा आम्हाला जाणवलं की ही नाती सुधारण्यासाठी, ती जपण्यासाठी आपणच काहीतरी करायला हवंय। आणि त्याची सुरुवात हे प्रायश्चित्त घेण्यापासून करतोय आम्ही। वा जीजू, खूप छान बोललास। ठीक आहे कीर्ती, या नवीन वर्षात तू हे करायचं ठरवलंयस, चांगली गोष्ट आहे। म्हणजे तू प्रयत्न करतेस हे तरी कळतंय। नक्की जाऊ ना मग? अगं, आणि लांब कुठे चाललीये? जवळच तर आहेस। कोणाला काही बोलायचं नाहीये का? मी सोडायला येऊ? नाही, हे काय, निघालोच आम्ही। आशू, जाऊ तुझे। घे ग शिवा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।